बाबांनी मेसेज केल्याबद्दल थँक्यू. हो रे याच्यात गेलं पूर्ण. हा चालला तर ठीक आहे, नाही ते बदलायला लागत. मयुरेश शिंदे यांचा आमचा बर्थडे. अरे हॅपी बर्थडे. भावाचा बर्थडे, संध्याकाळी पार्टी आहे. हा आमचा माणूस आत्ता आलाय. अरे बाबा कुठं होता? चाललो हो वाट बघून. हो हो घ्यायचं घे. अरे थांबा, टाळ्या वाजवा. पहिल्या टाळ्यानंतर केक कापायचं असतं. कधी आई घेतलेले पण आमचा माणूस ना अजून आलेला. हॅलो गाईज, बरे आहात ना? सगळे झाले पेपर. सकाळ सकाळी इकडे आमचा चालू आहे ब्लॉग. आणि ह्याचे पेपर संपलेले. पेपर कुठले जातात बाकी? आता मराठी, मॅथ्स आणि इंग्लिश 3 पेपर आहेत काय? बाकी झाले? हा बघ, हा कोण आहे? मीच आहे. तूच आहेस ना? 21 मार्च. सकाळ सकाळची एकदम मस्त गुड मॉर्निंग ब्लॉग सुरुवात झालंय. तर अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. तर आज सध्या तरी आता काय प्लॅन नाही, कारण संध्याकाळी गाडीचं काम करायचं आहे, ते तसे जाणार आहे. पण आता बघूया, कारण त्यांचा फोन येईल त्याच्यावर डिपेंड आहे की काय होतंय काय नाही ते. त्याच्यामुळे आता सध्या तरी आपली ब्लॉगची सुरुवात झाली. म्हणून बसले आपला ब्लॉग बघायला. चकोली आलेले, सुट्टी पडलेल्या चकोलीला. आता कसं आहे माहिती आहे का, आता सकाळी उठलो, आटपल्या सगळ्या गोष्टी, पण थोडासा आता आराम आहे टाईमला. कारण कसं आहे, शुक्रवार शनिवार रविवार आला ना, सोमवार की आपला करणे क्लास पण असतो, क्लास आटपू. आणि त्याला पण आता फोन केला होता, बोलो कसं काय आहे. तर संध्याकाळी तू येणार आहे जॉबवरून सुटल्यावर. मग जवळपास 8:30ला होती, 8:30-9 होती. मग ठीक आहे, माझा क्लास पण आटपतो आणि मग नंतर डायरेक्ट तुझ्याकडेच येतो. मग तू पण तिकडे आपण काय असेल ते करू. आणि त्याच्यानंतर आता घरी येतोय की थांबतोय ते नंतरच ठरवूया. कारण तसं काय यायला, घरी यायला पण किती 10-15 मिनटं बस झाली तिथून. पण ठीक आहे बघा, कारण कसं आहे, येऊन परत तो ब्लॉग एडिट करायचा सकाळी तुमच्यासाठी, तो येणार आहे. त्याच्यामुळे काय होईल ते नंतरच आहे. त्यामुळे आता काहीच नाही. तर आटपल्या सगळ्या गोष्टी, तिथं बसलेलो. नंतर आता परत जेवतोय, जेवून दुपारनंतर परत क्लासला जायचं आहे. आणि संध्याकाळी तो सगळा प्रोग्राम आहे. आणि बघा इकडे बाईक्स झाकून ठेवला, तर पुढून आता ऊन लागतेच एवढं आहे. तिला पुढून हे करून ठेवलंय. मयुरेश शिंदे यांचा आमचा बर्थडे. अरे हॅपी बर्थडे. भावाचा बर्थडे, संध्याकाळी पार्टी आहे. सांगो काकीना माहिती ना बोलते. कसं का आहे ना रात्री? बघो लोक विचारतील, नाही तर नाही दाखवली तर. बर्थडे आहे ना, मम्मीने घरी आणलेली बर्थडे काय? हॅपी बर्थडे रे बाबा, तुला शुभेच्छा बर्थडेच्या. माहित नाही तर पहिलंच दिले असते ना. आम्हाला काय मोबाईल मध्ये कळत नाही ना बाबा, आणि एडिशननी झालो ना. असं कोण सांगल किंवा कुठं ऐकलं तर हो बाबा बर्थडे. मयूरा मयू. माई काय रडेड्यात चाललीस की काय? काय खबर आले? काय खबर आले बया? बर्थडे निमित्त. अरे काय नाही, पोरीबेरीचे मेसेज नाही तुला सांगू. पोरीबेरीचे मेसेज ना आले असा मग मी बोलतो. काय बोललो तुला? 4 अकाउंटवरून 4 मेसेज अभी मजा आएगा ना भिड़ो. तिकडे कुठे जाणार? आता कसं आहे, मयुरेशचा बर्थडे आहे, तुम्ही बघितला. त्याच्यामुळं त्याच्या बर्थडेची प्लॅनिंग चालू आहे, रात्रीचं काय करायचं आहे. तर ते पण झालंय. आता किती वाजता भेटायचा, केक कधी कट करायचा, आणि तो काय देणार आहे ते पण डिसाईड झालंय. फक्त आम्ही त्याला केक देणार, त्याच्या पलीकडे काय देऊ शकत नाही. एक फॉर्च्युनर केक आता नाही, केक आम्ही काय फॉर्च्युनर बोलतोय तुला. काय मागते बघा तो? 60 लाखाची गाडी काय बोलते? 7 लाख नाही, 2 लाखाची ती आता यात्रा तुला घेऊ म्हणून तुला. तो पण मी तुम्हाला काय हो चालेल. आधी तुम्ही द्या. काय बेर घे कोला. तर आता बाकीचं प्लॅनिंग झालंय. आणि नंतर दुसरी गोष्ट म्हणजे कशी, ती बोलून तिकडे जायचं आहे. तर आता बघूया, 7चा क्लास आहे, क्लास करून तिकडे जाऊ थोडा वेळ. काय तिकडचं आज झालंय सगळं बघतो, माझ्याबरोबर तुम्हाला पण दाखवेन. आणि आज काय पूर्ण होऊ शकत नाही, कारण इंजिन वगैरे बाईटिंग तो फिट होईल गाडीचा. बाकीचं आहे ते उद्यावर जाईलच ते. आणि उद्या परत दिवसभर बाहेर जाऊ. ते कुठे आहे ते उद्या सकाळच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगू कुठे जाणार आहे ते. पण
काय तर आता 7 वाजता क्लासला जाऊ, क्लास करू, तिकडे जाऊ आणि तिथून आल्यावर मग केक कापायचा आहे आणि पुढे कुठे जातोय जेवायला की नंतर जाणार आहोत. नंतर तुम्हाला बघायला भेटेल आमच्यासोबत. आता आहे ना, आता कराटेच्या क्लासच्या इथे आलो आहे आपल्या. तर क्लास आटपू आणि क्लास आटपून मग आपलं जे गाडीचं आहे ते करायला जाऊ. त्याच्यानंतर ते जास्त वेळ मी थांबणार नाहीच, कारण चालले थांबायचं, कारण उद्याचं शूट आहे ते कन्फर्मेशन झालं नव्हतं. आता ते कन्फर्म झालं आहे, मला फोन आला कन्फर्म झाल्याबद्दल यायलाच लागेल. रात्री सकाळी उठून परत शूटला जायचं आहे, तो अख्खा दिवसभर उद्या शूटचाच आहे. मग उद्या कुठे जातो, काय करते, कसं असतं ते सगळ्या गोष्टी दाखवेन मी. आय थिंक सो बनवीनच चाललं माझं, बनवून ब्लॉग तो पण, म्हणजे आपल्याला मजेत कट नको पाडायला, लागोपाठ होऊन जातील. त्याच्यानंतर परत होळी आलेलीच आहे आपले, होळी दिली बनून ते लागवड. तर उद्या जर तिकडे शूटला नसतं गेलो ना तर होळी आणण्यापासून आपला झाला असता ब्लॉग. पण ठीक आहे, त्या ब्लॉगमध्ये रात्री कंटिन्यू करू आपण होळी. आय थिंक सो रात्री सर्व लावतील वगैरे, दुपारी जाऊन घेऊन येतील. पण आपण शूटला असलो ना आलो पण घरी आलो तर बेस्टच आहे, जायला भेटेल. ना आलो तर मग रात्रीचा ब्लॉगमध्ये हे करू, कंटिन्यू करू. तर आता कसं आहे, हे इथलं आटपतोय मग जातोय, तिथे पण जास्त थांबत नाही. तिकडे थोडं काय आहे ते दाखवतो, काय आहे काय नाही ते. आणि नंतर आहे ना, पूर्ण गाडी एकदा जॉईन झाली काय तो एक व्हिडिओ करू पूर्ण, आणि त्याच्यानंतर रिव्हिलचा वगैरे व्हिडिओ होईलच वेगळा. त्याच्यामुळे ते तुम्हाला बघायला भेटणारच आहे. आणि येऊन परत आहे ना, आपला मयुरीचा बड्डे आहे, तो केक कट करायचा आहे. त्याच्यामुळे आता दुपारपर्यंत एवढं काय नव्हतं, आता संध्याकाळनंतर हेवी शेड्यूल लागलं सगळं. त्याच्यामुळे पटापट सगळं आहे. तुम्ही बोलत एकदम ह्याच्यात सगळं फास्ट दिसतंय, त्याच्यामुळे थोडंसं ह्याच्यात आता पटापट आहे सगळ्या गोष्टी. पण आता इथून क्लास आटपतोय आणि मग अलिबाग चाललोय. हो रे, ह्याच्यात गेलं पूर्ण. हा चालला तर ठीक आहे, नाही ते बदलायला लागेल. आलू बाक्का बदलायला लागेल. मग तो आता लूप आहे फक्त, पण तो हाय वाढायला. आता असं आहे ना, आपला क्लास आटपला, आता पोचलोय आणि गाडी हे बघा घेतलेली आहे. पण आमचा माणूस ना अजून आलेला, इंजिन वगैरे त्याच्याकडे सगळं ओके केलेलं आहे, फक्त आणून गाडीवर बसवायचं आहे, म्हणजे फिट करायचं आहे बस, बाकी रेडी आहे. आणि इकडे हे सगळं पॅनल वगैरे आणि तोडून ठेवलेलं अर्धे. समोरची एकदम नवीन कोरी करकरीतील गाडी, काहीच टेन्शन नाही, सगळं रेडी कंडिशनला आहे. फक्त ते इंजिन यायची वाट बघते. तो साईल येते म्हणून थांबलोय, काल त्याचा बड्डे होता, काल त्याची सुट्टी होती, तो आला ती सुरुवात होती. हे साईडचे पॅनल पूर्ण, आय थिंक पुढचं मडगड असेल मला वाटतं. सगळं सामान आहे तिकडेच. हे आहे त्याच्यात इंडिकेटर, हे इकडे. काय झालं माहिती का, एवढी धावपळ चालू आहे की अजून साईड ना आलेला, त्याच्यामुळे आता केक तर घेऊन केक शॉप बंद होईल. तिकडून वेळ दिला आणि हे लोक बाकीचे ऑर्डरसाठी बाहेर आहेत, त्याच्यामुळे केक घेतो केक घेतो, केक करून परत इथून जाऊन केक कट करायचं. त्याच्यामुळे सगळे धावपळ आहे. दुपारपर्यंत आराम होता थोडा, आता फुल टेन्शन. केक पण रेडी झालाय. आता हा विषय काय झालाय, आम्ही आलो, तो साईल येणार होता 8:30 पर्यंत, 8:30च्या जवळपास 6 वाजायला आलेत. तो बोलतो येतोय, तो येईल समजा, पण याला रात्रभर जागरण काय झालं, जाऊन परत आपला मयुरेशचा बड्डेचं सेलिब्रेशन करायचं आहे, केक वगैरे कट करण्यावर थांबू शकत नाही. आणि उद्या सकाळी उठून परत आपल्याला प्री वेडिंग आहे, त्याच्यामुळे उद्या तिकडे जाणार आहोत. त्याच्यामुळे ती धावपळ आहे, नाही तर थांबलो असतो मी. त्याला आता बाकी गाडीचं काय होणार आहे, बाकीचा लुक आहे ना, तो पुढल्या ब्लॉगमध्ये बघायलाच भेटेल नंतरच्या तुम्हाला. पण पहिला तो व्हिडिओ शूट करू आणि नंतर तो ब्लॉग टाकेन, म्हणजे कसं त्याच्यात पूर्ण व्हिडिओ पहिला बघा त्याच्या इंस्टाग्रामला जाऊन, आणि मग पूर्ण आपला हा ब्लॉग येईल नंतरचा. तर आता जेवलो मी, तरी पण काय साईडला आलाय नाही. आता घरी चाललोय, घरी जाऊन ह्याचा पहिला केक कटिंग करू आपण आणि नंतर मग ह्या ब्लॉगला एंड करू. हा आमचा माणूस आत्ता आलाय. अरे बाबा कुठं होता, चाललो वाट बघून. एवढा मी वाला साईल आईल बोल दाखवलो तर साईलच गायब. आता पुढल्या व्हिडिओ मध्ये कंटिन्यू करू आपण. तुला आज 150 पूर्ण. चला ये बर्थडे वाले याच केक घे, मी धरू माझ्याकडून गिफ्ट तुला. काय चला चला तूच घे. काय कसं काय ठेवण्यापेक्षा कंटाळा कंटाळा आला मला. रे आपला काय कडकीश्वर बाबा. जाऊ दे ते जाऊ दे. अरे व्हिडिओ दिसतील की? मग यार तू आता उद्याच्या ब्लॉगला तू येणार महेश सकाळी. ही जी रेष आहे ना ती परफेक्ट आली. ती सगळी दिसणार. मारून घेतली. अच्छा ठीक है. परत त्याला बोलली
आता काय कुठं? नाही थोडीशी बारीकच हे जाऊ दे केक कापतो केक विरगल जाऊ दे बाकी कापू काय हा. हॅपी बर्थडे बोलाव हा, thank you बस असंच आहे. सगळ्यांना थँक्यू बोल हा थँक्यू आणि ते ह्याच्या व्हिडिओत बोल सगळ्यांनी हा. मेसेज केल्याबद्दल थँक्यू मी बोलणार हा. नाही. सगळ्यांनी हो हो message काय केला. अरे केक कापू नको, नीट, पहिले नीट, नीट, मनापासून, मनापासून. नीट बोल अरे, हो, एवढी कथा shoot करते. सर्वांनी मेसेज केल्याबद्दल थँक्यू थैंक यू, आपका ये उपकार जिंदगी भर याद रहेगा मुझे. आणि ते 4 पोरींचे मेसेज थँक्यू तो विषय ऐकलाय सगळा हे परत गप बस रे. चला हो हो घ्यायचं घे घे Happy birthday बोल. अरे थांबा टाळ्या हो, हो. वाजवा. पहिल्या टाळ्यानंतर केक कापायचं असतं. कधी ऐकलं असेल असं केक कापताना टाळ्या वाजवतात. हे घ्या केक कापता कशाला थांबला? बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे मयूर हॅपी बर्थडे टू यू ए भरवा हो वाटण्याच्या घ्या घ्या भरवा वरचच घ्या घे जपा घे तिकडून तुझी हा. बेस्ट मैत्रीण तुझी बेस्ट या. जोशात जम. तोच घे बाई बघ कशाला बसू हे, कॅमेरा अंदर हल्ला. हा, थांबा आधी कशाला करायला पाहिजे नंतर करायचं हा. झाल्यावर. ओके चला पुढचं चला खायचं कोणती काय नुसतं आ करून ठेवायचं होता तिथं मला पण जोक कर थांब सर मी आता पकड पत्ती आहे थांब फोटो क्लिक करा फोटो नाही त्याला फक्त आहे बघ तिथं. खाली ऑप्शन आहे बघ हा हा दाब माझ्यासाठी झाला मी click. खास हा. माया खा माझ्यासाठी खास मध्ये त्याला फोटोच्या हा ह्याला व्हिडिओ बघतील हो हे जीभ लावा काय तू विचारतील उद्या मयुरे स्टोरी ठेवलीस काय हा तिखट आहे काय हे? काय तिकडे ते याची टेस्ट वेगळी असेल हा आला तिखट काय बोलतोय चला. हा, काय? उलंबा लागला. आता कापडाला पाठवतो. त्या पुढलं काम माझं संभाषण ऐका बाबा. आम्ही केक वेस्ट नाही घालवत. आता इकडं कटिंग ते काम मला आता इकडे झालाय आणि इकडे आता सुरुवात होणार आहे खायला केक जमलेली सगळी खाण्यासाठी हा तर आय होप करतो आज मी दिवसभरातली मजा बघितलीच सगळी हा, focus करते. काय केलं काय नाही ते तर चला व्हिडिओ नक्कीच मला आवडला असेल व्हिडिओ लाईक शेअर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशात नवीन व्हिडिओ पुढल्या ब्लॉगमध्ये आता बाय